नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बदाम कतली. बदाम कतली बनवण्यासाठी मी पाव किलो बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम मी गरम पाण्यामध्ये घालून व्यवस्थित 2-3 तास गरम पाण्यात भिजवून त्याचे साली काढून घेतलेले आहेत. पाव किलो बदाम, पाव किलो साखर घेतलेली आहे, केशर घेतलेले आहेत थोडेसे, 2 चम्मच पाण्यामध्ये घातलेले आहे, 2 ते 3 चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता हे बदाम आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. पेस्ट आपण छान बनवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी वापरून छान अशी पेस्ट तयार केली आहे बदामची. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅन चांगला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. त्यात पाणी टाकते आहे. साखर आपण छान अशी विरघळून घेऊया. साखर विरघळली की नंतर त्याच्यामध्ये आपण बदामाची छान आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. साखर विरघळून साखरेचा पाक कसा तयार होतो हे आपल्याला पाहायचं असेल तर असं उशिरापर्यंत पडायला लागले थेंब की समजायचं आपला एकतरी पाक तयार झालेला आहे. असा अशा पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये मी हे केशर पाण्यामध्ये घातलेलं आहे ते टाकते. त्यातच मी वेलची पावडर टाकते 1 चम्मच. छान मिक्स करून घेऊया आणि आपण जी बदामची पेस्ट बनवलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि हे आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ही पेस्ट आपण ह्या पाकामध्ये छान अशी शिजवून घेऊया. त्याचा पूर्ण गोळा तयार होईपर्यंत आपण शिजवणार आहोत. याच्यामध्ये जर तुम्हाला कलर हवा असेल फूड कलर तर तुम्ही वापरू शकता, खायचा कलर. आता हे आपण छान मिक्स करून शिजवून घेऊया. छान गोळा तयार व्हायला लागलेला आहे. पेस्ट आपली छान शिजली आहे आणि छान अशी साखरेमध्ये एकजीव झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप टाकणार आहोत. म्हणजे पॅन सोडायला तयार होईल, ते पॅनला चिटकणार नाही. जवळजवळ 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत. आपण ही पेस्ट शिजवतो आहोत. तर छान गोळा तयार झालाय. मी आता हे एका थालीमध्ये थंड करायला काढते. गॅस बंद करते. पॅन मध्येच ठेवलं तर ते हे छान असं आपलं थंड करून झालेलं आहे. आता मी एका बटर पेपरवरती थोडंसं साजूक तूप लावते. आणि त्याच्यावरती आपण हा गोळा
आता हा थंड केलेला गोळा आपण त्याच्यावरती सेट करायचा. त्याला हवा असेल तर थोडंसं घी लावायचं. मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. त्याला आता मी फोल्ड करते. आणि इथे लाटणीने लाटून घेते. तुम्हाला हव्यात तशा तुम्ही त्याच्या वड्या पाडू शकता. इथे अशाने गोल किंवा चौकोनी जशा हव्यात त्या आकारामध्ये पाडू शकता. आणि जेवढं जाड हवं असेल तेवढं जाड ठेवू शकता. याच्यापेक्षा पातळ हवं असेल तर लाटलं तरी चालेल. त्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा सिल्वर कॉईल वगैरे लावायचे असेल तर लावू शकता. अशा पद्धतीने. आणि नंतर ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आपली बदाम कतली तयार झालेली आहे. ही मी तयार करून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेली. त्याच्याने व्यवस्थित सेट होते. आणि त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. याला तुम्ही बदाम कतली, बदामाची बर्फी किंवा बदामाच्या वड्या म्हटलात तरी चालतील. ह्याचं बदाम कतलीचं किंवा बदाम बर्फीचं जर मिश्रण थोडंसं लूज पडलं तर त्याच्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर ॲड करू शकतो. किंवा जशी तुम्ही क्वांटिटी वापराल बदामाची, तर 100 ग्रॅम बदाम वापरले तर त्याच्यामध्ये 1 चमच मिल्क पावडर वापरा. बदामाच्या कतली किंवा बदामाची बर्फी ही खूप छान बनते. आता मी हे सर्व सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.